महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचा धडाका देशात इतरत्रही प्रेरणादायी म्हणून काम करताना दिसतोय। हैदराबादमध्ये पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागाच्या मदतीने बनावट तूप बनवणाऱ्या टोळ्यांच्या अड्ड्यावर धाड टाकली। तब्बल 130 ठिकाणांवर छापे टाकून पोलिसांनी 25 टन बनावट तूप जप्त केलं। या तुपात पाम तेल, वनस्पती तूप आणि दुधाच्या पावडरचा समावेश होता, अशी माहिती पोलिसांनी या कारवाईनंतर दिली। तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या मथुरेतही राज्यातील अन्न व औषध प्रशासनानं बनावट पनीर बनवणाऱ्यांना जोरदार दणका दिला। 500 किलो बनावट पनीर इथं जप्त करण्यात आलं। तसंच 2000 लिटर भेसळयुक्त दूधही हस्तगत करून तेही नष्ट करण्यात आलं। या सगळ्या बनावट मालाची किंमत सुमारे 2.5 लाख होती, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे। या प्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान उत्पादनांच्या पॅकेजिंग आणि जाहिरातींमध्ये 100% शुद्ध असल्याचा दिशाभूल करणारा दावा करणाऱ्या कंपन्यांवर FSSAIनं कारवाई केली आहे। या कारवाईनंतर अॅम्वे इंडिया, इमामी, बॉर्न बिस्किट्ससह 6 प्रमुख कंपन्यांनी आपले दावे मागे घेतले। FSSAIनं सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे। या कंपन्यांनी उत्पादनांच्या लेबलवरून आणि जाहिरातींमधून 100% हा शब्द हटवलाय। बॉर्न बिस्किट्सनं जीरा बाईट बिस्किट्स बाबतचा, इमामीने झंडू हनी बाबतचा, तर अॅम्वे इंडियानं खोबरेल तेलाच्या पॅकिंगवरून हा उल्लेख हटवलेला आहे। इतकंच नाही तर या कंपन्यांनी जुना साठाही बाजारातून मागे घेतलेला आहे।